नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, दुसऱ्यांच्या सुखाकडे जर पाहत सोशल मीडियावरती इतरांच्या फोटोला व्हिडिओला लाईक करत आपण आपल्याकडे काय आहे हेच पाहायला विसरतो. आजवरच्या आयुष्यामध्ये काय करता आलं नाही, काय करायचं राहून गेलं याची मोठी यादी असते आपल्याकडे. परंतु वास्तवामध्ये कुठलंही स्वप्न पूर्ण करायला वयाची मर्यादा कधीच नसते. आजवर अनेकांनी हे त्यांच्या उदाहरणावरून सिद्ध करून दिले. मग आपण तरी कशाला वेळ निघून गेली म्हणत गिवअप करायचं? त्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी मनाची तयारी ठेवा, ध्येय ठरवा आणि ते गाठण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील ते करण्याची जिद्द ठेवा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या याच प्रवासामध्ये 10 गोल्डन टिप्स तुम्हाला नक्कीच कामी येतील. यातील सर्वात पहिली टिप ते म्हणजे पूर्णपणे जबाबदारी स्वीकारा. तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काही सुरू आहे त्यामागे तुमचेच निर्णय आहेत हे मान्य करा. जेव्हा तुम्ही जबाबदारी स्वीकारता तेव्हाच तुम्हाला ते बदलण्याची शक्ती मिळते. आता पुढची टिप, जुन्या मीपणाचा त्याग करा. ज्या सवयी किंवा विचार तुम्हाला मागे खेचतायत त्यांना ओळखा. जुन्या स्वतःला निरोप दिल्याशिवाय नवीन व्यक्तिमत्व तुम्हाला स्वीकारता येणार नाही. त्यानंतर पुढची टिप आहे ते म्हणजे स्वतःला काय हवंय ते समजून घेण्यासाठी जगाच्या गोंधळापासून थोडंसं दूर जा. शांतपणे विचार केल्यावरती तुम्हाला तुमच्या आयुष्याचं ध्येय स्पष्टपणे दिसेल. त्यानंतर पुढची टिप ते म्हणजेच भीतीचा सामना करा. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते त्याच गोष्टी तुम्हाला प्रगतीपासून थांबवत आहेत. भीतीला सामोरं जाणं ही आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची टिप ते म्हणजेच कडक शिस्त लावा. मोठी स्वप्न पाहणं सोपं आहे, परंतु ती पूर्ण करण्यासाठी शिस्त लागते. तुमच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये बदल करा आणि त्यावरती ठाम राहा. त्यानंतर पुढची टिप, तुमची संगत बदला. जर तुमचे मित्र किंवा आसपासचं वातावरण तुम्हाला प्रगतीसाठी प्रोत्साहित करत नसेल तर ते त्वरित बदला. सकारात्मक लोकांच्या सहवासामध्ये या, नक्कीच बदल होईल. पुढची टिप, नवीन कौशल्य शिका. स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी वाचन करा, नवीन कोर्सेस करा किंवा एखादी नवीन कला शिका. यामुळे तुमचा दृष्टिकोन बदलेल. आता पुढची टिप, नकारात्मक विचारांना नाही म्हणा. दिवसभरामध्ये तुमच्या मनामध्ये येणाऱ्या विचारांचं तुम्ही स्वतःच निरीक्षण करा आणि स्वतःबद्दल वाईट बोलणं किंवा वाईट विचार करणं किंवा स्वतःला कमी लेखणं बंद करा. त्यानंतर पुढची टिप ते म्हणजेच तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या. निरोगी शरीर हा निरोगी मनाचा मोठा आधार असतो. व्यायाम आणि चांगला आहार यामुळे तुम्हाला काम करण्याची एक नवीन ऊर्जा मिळते, ती टिकवून ठेवा. त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोसेसवरती लक्ष ठेवा, विश्वास ठेवा. कारण बदल काही एका रात्रीमध्ये होत नाही. स्वतःला तुम्ही वेळ द्या आणि तुम्ही घेतलेल्या छोट्या छोट्या निर्णयांच्या परिणामांवरती तुम्ही स्वतः विश्वास ठेवा. अशा पद्धतीनं जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर रिसेट बटन दाबायचं असेल तर आधी या टिप्स तुम्ही अंमलामध्ये आणा आणि तुमचं आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू करा. नक्कीच ही गोष्ट तुम्हाला चांगली फायद्यात पडेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.